अंबादास दानवे या ठिकाणी बसलेत, पोलीस सुद्धा आलेत. आपण बघतो या ठिकाणी हे आंदोलन सुरू झाले आणि आता शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर आठाने मिळू लागले. शेतकऱ्यांची व्यथा आहे. काही आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. हा मग केलेला आहे ना, लोकशाही मार्गाने केलेला आहे. कांद्याला भाव मिळाला पाहिजे, नाफेडनी ताबडतोब कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. पोलीस म्हणतात ते आंदोलनाला परवानगी. मग पोलीस थोडी आंदोलन परवानगी देत असतात. आंदोलन कोणत्याच परवानगी नसते. आंदोलन कधीपर्यंत करणार तुम्ही? पोलीस जोपर्यंत आम्हाला नेत नाही तोपर्यंत कांद्याला काय भाव मिळाला पाहिजे, काय भाव मिळाला पाहिजे? खरं तर कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. कांद्याला 4 आणि 8 आने भाव मिळू लागलेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरले. हीच आमची मागणी. कांद्याला भाव द्या. 12 रुपये 35 पैसे दर जाहीर केला केंद्र सरकार. नाही मिळत. 4 आने मिळा ना. 8 आने मिळाले, काही लोकांना रुपये मिळाला. कुठे 12 रुपये 35 पैसे? काही मिळालं नाही. गंगापूरमध्ये एका शेतकऱ्यानं कांद्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पुढे केली. आपल्या इथं आत्महत्या केलेली आहे गंगापूर तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी. लखमापूरला कांद्याला भाव. गाडी कुठे? पोलीस जे आहे ते अंबादास दानवे यांना उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. पोलीस निरीक्षक ताईतवाले हे जे आहे ते या ठिकाणी अंबादास दानवे यांना ताब्यात घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात आणि जोरदार घोषणाबाजी आहे ते या ठिकाणी शिवसैनिक सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीने जे आहे ते ठाकरे शिवसेनेच्या वतीनं चक्क घेऊ द्या काय फरक नाही पडत. कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव. काय बोला? मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज. आपण बघतोय पोलिसांनी जे आहे ते ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना ताब्यात घेऊन रस्त्याच्या बाजूला नेलं आहे आणि ठाकरे शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र संपूर्ण जे आहे ते हा समृद्ध महामार्ग काही वेळ या ठिकाणी रोखण्यात आला होता आणि आता पोलिसांच्या वतीने जे आहे ते पुन्हा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात येतोय. आपण बघतोय अंबादास दानवे यांना जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी काही जरी झालं तर आम्हाला घेणं नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. पोलिसांना आम्ही विनंती केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो. आमचं काही पोलिसांविरुद्ध आंदोलन नाहीच आहे. गळ्यात कांद्याच्या माळा घालून दोन्ही बाजूने हा रस्ता, मग या कांद्याचं करायचं का? हा प्रश्न. महामार्ग हा नागपूर मुंबई महत्वाचा. आता मग या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा या प्रश्नाची जाण झाली पाहिजे ना, या रस्ता का रोखला म्हणून. हो, या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? घ्यावीच लागेल, घ्यावीच लागेल. एका एवढे लोक कांदा उत्पादक शेतकरी शिवसैनिक उगा झाले का? घेऊन जाऊ द्या. त्याला काय नवीन तोडी आम्हाला पोलिसांनी घेऊन जाणं काय नवीन तोडी गोष्ट आहे. तुम्ही चक्का जाम आंदोलन करणार होतात, मग केलंच ना. टायर जाळून एवढी मोठी सगळी वाहतूक दोन्ही बाजूला बंद केलेली आहे. हे पहा, आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम. इकडच्या बाजूला आता रस्त्यावर बसून राहिले, सगळे बसलेले आहेत. बसलेलेच आहे ना, मग बसणारच आहे. मग काय करणार? झोपायचं का उन्हामध्ये? आता बसलेलो आहे. जर ऊन नसतं तर झोपलो असतो रस्त्यावर आम्ही. तर कांद्याला भाव या ठिकाणी जे आहे ते कांद्याला भाव मिळालाच पाहिजे असं म्हणत अंबादास दानवे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालाच पाहिजे. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? पूर्ण वाढ करायचं काय? या सरकारचं करायचं काय? आपण बघतोय अंबादास दानवे यांना जे आहे ते या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि समृद्धी महामार्गावरील जे आहे ती संपूर्ण वाहतूक जे आहे ती विस्कळीत झाली. आता सुद्धा या ठिकाणी टायर जळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जे आहे ते हा मुख्य समृद्धी महामार्ग आहे आणि दोन्ही बाजूची वाहतूक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबली आहे. आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते समृद्धी महामार्गावर चक्क ठाकरे शिवसेनेच्या वतीनं टायर जाळून हे आंदोलन करण्यात आले. ठाकरे शिवसैनिक जे सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाले आहेत
मात्र पोलिसांनी जे आहे ते आता अंबादास दानवेंना ताब्यात घेतलंय आणि ही वाहतूक कुठेतरी आहे ते पुन्हा सुरळीत होण्याचा या ठिकाणी प्रयत्न पोलिसाच्या वतीनं करण्यात येतोय. खरं तर दोन्ही बाजूनं आपण बघतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी पदाधिकारी दाखल झाले होते आणि अचानकपणे जे आहे ते समृद्धी महामार्गावर हे सगळं आंदोलन करण्यात आले आणि कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते. खरं तर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येते. अंबादास दानवे यांना जे आहे ते विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात हे मोठं आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय. समृद्धी महामार्गावर जे आहे ते टायर जाळून अशा पद्धतीनं हे सगळे आंदोलक या ठिकाणी आपला रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात. काही आंदोलकांसोबत सुद्धा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, तुम्ही शेतकरी आहेत का, कांद्याची लागवड केली का? हो, कांद्याची लागवड केलेली होती आणि आज हा कांदा 2 आणि 3 रुपये किलोने विकलेला जातोय आणि या एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च असताना हा कवडी मोल भाव हा शेतकऱ्याला मिळत आहे आणि हा खर्च सुद्धा शेतकऱ्याचा भागत नसून शेतकऱ्याला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यासाठी शिवसेना नेते अंबादासजी दादा दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे समृद्धी महामार्गावर हे कांद्याच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं केलेलं आहे. आणि कांद्याला मला सांगा, तुम्ही किती कांदा लावला होता, किती कांदा झाला तुम्हाला? आम्ही दोन एकर कांदे लावले होते आणि कांद्याला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च झाला असताना आज कांद्याचे ते 50,000 रुपये सुद्धा होत नाहीये. त्यामुळे हा शेतकरी हा रस्त्यावर उतरलेला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अंबादास दानवेंना पोलीस जे आहे ते आता घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण बघतोय कार्यकर्त्यांनी जे आहे ते या संपूर्ण गाडीला गराडा घातला आहे आणि अंबादास दानवे यांना जे आहे ते हे गाडी आपण बघतोय कार्यकर्त्यांनी जे आहे ते पोलिसांची गाडी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. अंबादास दानवे यांना मात्र असं असलं तरी ही गाडी आता जे आहे ते कार्यकर्त्यांनी अडवली आहे आणि या गाडीवर जे आहे ते कार्यकर्ते थाप मारताना आपल्याला पाहायला मिळतात. कार्यकर्ते ते अतिशय आक्रमक या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर याच पोलीस गाडीमध्ये अंबादास दानवे आहे आणि कार्यकर्त्यांनी जे आहे ते ही गाडी आता पोलिसांची या ठिकाणी अडवली आहे. पोलीस गाडीच्या बोनवर सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी थाप मारताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण बघतोय ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झालेत आणि अंबादास दानवे जे आहेत आता या गाडीतून खाली उतरून या कार्यकर्त्यांना जे आहे ते शांत राहण्यासाठी आव्हान करण्याची सुद्धा शक्यता या निमित्तानं आहे. आपण बघतोय अंबादास दानवे आता खाली उतरले आहेत आणि कार्यकर्त्यांना आव्हान. आता काय सांगाल? कार्यकर्ते प्रचंड आज जो रस्ता रोको झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे. तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आता सर्व परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे. लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल किती लोकांना तुम्ही ताब्यात घेतलं? आता आम्ही एक 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.